झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणात मराठवाड्याचा उल्लेखही नव्हता। या निषेधार्थ विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांनी आंदोलन केलं। यावेळी आंदोलक आमदारांनी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली। मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ आहे। या दुष्काळ निवारणात सरकार अपयशी ठरतंय असा आरोप भाजपने केलाय। गेल्या आर्थिक वर्षात बजेटच्या 90% खर्च पश्चिम महाराष्ट्रावर केला गेला। त्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होत असल्याची भावना लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झाल्याचं आमदार पंकजा पालवे मुंडे यांनी सांगितलं। मराठवाडा हा शब्द सुद्धा उच्चारला गेला नाही। अभिभाषण आमच्या जवळ आहे आणि मराठवाड्यामध्ये सर्वात भीषण दुष्काळ असताना मराठवाड्याला मराठवाड्याच्या हक्काचं पाणी दिलं गेलं नाही। मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचं धोरण या सरकारने राबवलंय। बजेटमध्ये मागच्या वर्षी खर्च झालेला 90% खर्च हा पश्चिम महाराष्ट्रात झालाय आणि आपण जर बघितलं की चारा छावण्या असेल, पाण्याचे कुठलेही नियोजन असेल, यावर मराठवाड्यामध्ये अत्यल्प असा खर्च झालेला आहे। म्हणून मराठवाड्याच्या या अन्यायाविरुद्ध आम्ही मराठवाड्यातील सर्व आमदारांनी आता पायऱ्यावर बसून सरकारचा आणि मराठवाड्यातल्या मंत्र्यांचा निषेध या माध्यमातून नोंदवलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।